नमस्ते काका, काय नाव आहे आपलं? माझं नाव प्रकाश गायकवाड. हे आपले प्रकाश काका आहेत. काका, तुम्हाला काय त्रास होतो म्हणून तुम्ही आपल्या मॉम हेल्थ केअर मध्ये आलेले? मला हा सायटिकेचा त्रास होता. हा जवळजवळ वर्षापूर्वीचा त्रास आहे आणि या त्रासामुळे खूपच मी ह्या गोष्टी सहन करत आलो होतो आतापर्यंत. या त्रासामुळे मला काही काम करायचं अशी इच्छा होत नव्हती. सारखंच कंबर दुखणे, हातपाय दुखणे, नको वाटत होतं कुठं काम करायला जाणं येणं वगैरे. घरात उठता बसता त्रास होता. तर मग मी ह्या त्रासासाठी मी बऱ्याच ठिकाणी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली, पण मला काय त्याचा फरक पडलेला नव्हता. साधारण किती वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे तुमची? आता माझी ही मसाज सेंटरची नाही ह्याच्या आधी बाहेर ह्याच्या आधी बाहेर मी साधारण एक वर्ष दीड वर्ष झाला असेल ट्रीटमेंट घेत होतो. किती खर्च झाला असेल तरी त्याच्यामध्ये? मला एक साधारण आता खर्च तर माझ्या काही लक्षात नाहीये, पण प्रत्येक ठिकाणी आता जायचं म्हटलं की त्याच्या गोळ्या औषध आली, डॉक्टरची फी आली, कामाची दांडी होणार, अशा सगळ्या त्रासदायक जर त्या झाला. गोळ्यांनी काही साईड इफेक्ट झाले का तुम्हाला? गोळ्यानी मग माझी उष्णता वाढत राहिली कायमस्वरूपी. उष्णता वाढायची, त्याच्यामुळे पण ते त्रास मला व्हायचा त्या गोळ्यांनी पण. तर ते मी हळूहळू ते सगळं बंद केलं. मग माझ्या फॅमिली डॉक्टरकडे मी गेलो. तर फॅमिली डॉक्टरकडे गेल्यामुळे मला डॉक्टरने सांगितलं की तुम्ही एक काम करा, आता हे सगळं तुम्ही करताय तर ते एक काम करा, तुम्ही आपल्या विश्रांतवाडीमध्ये मॉम अँड केअर मसाज सेंटर आहे, ओके, तुम्ही तिथे जाऊन पहा, तुम्हाला फरक पडेल. तर आपल्या एरियामधले बरेचसे काही असे लोक आहेत की ते मसाज सेंटरला, आपले मॉम अँड केअर थेरपी सेंटरला जात आहेत, तुम्ही जाऊन पहा. मग मी इथे मॉम अँड केअर मसाज सेंटरला आलो आणि मला इथे डेमो म्हणून एक चेअरची डेमो दिली 15-20 मिनिटाची. त्याच्यामुळे माझ्या कमरेला बराचसा फरक पडला आणि मी तिथे नंतर निर्णय घेतला की आपण या मसाज सेंटर, मॉम अँड केअर मसाज सेंटर मध्ये येऊन आपण इथं कायमस्वरूपी ट्रीटमेंट चालू करावी आणि मला इथं फरक पडेल. आणि त्यामुळे इथं आल्यामुळे आज मला 2 महिने होऊन गेले या मॉम अँड केअर सेंटर मध्ये. मला आता खूप फरक पडलेला आहे. माझे कंबर दुखायचे थांबलेले आहे, माझा काम करण्याचा होप मला वाढत आहे. मला बसता उठता जो त्रास होता तो पूर्णपणे आता हळूहळू कमी होत आहे आणि कमी झालेला आहे. आणि मला ह्या त्रासामुळे जवळजवळ आता ह्या गोष्टी 2 महिने होऊन गेले, मी काम व्यवस्थित करत आहे. आणि आता मसाज सेंटरला येऊन, मॉम अँड केअर सेंटरला येऊन, सॉरी, माझ्याकडे नेहमी हा उच्चार होतोय मसाज सेंटर, कारण आमच्याकडे या मॉम अँड केअर सेंटरचा बऱ्याचशा लोकांना आराम पडलेला आहे. लोक इथं खूप येत आहेत. सगळ्यांना पण इथं येण्याची, प्रत्येकाने इथं येऊन एकदा भेट द्यावी आणि आपल्या आरामासाठी. किती फरक पडला तर या 2 महिन्यात? आणि ह्या 2 महिन्यामध्ये मला जवळजवळ 60-70% या मॉम अँड केअर सेंटर मुळे. व्हेरी नाईस काका, 60 ते 70% फरक पडले 2 महिन्यात. काका, मॉम मॅटची थेरपी तुम्ही घेतलात, काय अनुभव आला तुम्हाला मॉम मॅटचा? मॉम मॅटच्या थेरपीमुळे माझ्या वजनामध्ये हळूहळू वजन माझं घटत कमी होत चाललेलं आहे आणि मला असं माझं शरीर जरासं जड होतं, ते हलकं वाटत आहे. त्याच्यामुळे मॅट हा खूप चांगला एक वजन कमी करण्यासाठी तो उपयोगी आहे, असा अनुभव मला आलेला आहे. आणि ह्या सर्व गोष्टी करताना इथे जे काही मॅडम आहेत, तुम्ही आहेत आणि मॅडम आहेत, यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. कसं करायचं, काय करायचं, आमची प्रत्येक वेळेस थेरपी घेताना त्याचे फायदे काय, त्यांचं प्रत्यक्षात लेक्चर त्यांनी आम्हाला सांगत आहेत आणि ते कायमस्वरूपी सांगत राहतात. आणि त्या लेक्चर मध्ये आम्हाला बरेचशा काही गोष्टी घेण्यालायकीच्या असतात आणि त्याप्रमाणे आम्ही ती घेत आहोत, करत आहोत. आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप आराम मिळत आहे, मला खूप फरक पडलेला आहे. तसंच मी मॉम अँड केअर मसाज सेंटरचे मॅडम आणि सर यांचे मी आभार मानतो. त्यांनी हे मॉम अँड केअर सेंटर हे कायमस्वरूपी इथून पुढे चालू ठेवावं आणि ह्याचा फायदा लोकांना मिळत राहावा. आणि लोकांनी एकदा मसाज सेंटरला येऊन आपले काही जो त्रास आहे तो एकदा प्रत्यक्ष दाखवावा, सांगावा आणि याचा अनुभव घ्यावा, हेच माझं म्हणणं आहे. नक्कीच काका, काकांनी खूप छान अनुभव त्यांचा सांगितला की त्यांना सायटिका सारखा त्रास होता. सुरुवातीला काका आलेले तेव्हा त्यांची जी कंडिशन त्यांची होती, म्हणजे अगदी खाली बसता येत नव्हतं किंवा पटकन चालता येत नव्हतं, पाय उचलता येत नव्हतं, नेहमी असं अशक्तपणा असणं, चेहऱ्यावरती सूज होती, अंगावर त्यांच्याशी सूज होती, वजन वाढल्यासारखं होतं. कारण त्यांनी सांगितलं की मी वर्षभर जरी झालं मॅडम तरी मी गोळ्या औषध भरपूर केलीत. ज्याने जिथे जिथे डॉक्टर सांगितलं मी तिथे सगळीकडे जाऊन आलो, पण गुण मला कुठून आलेला नाही. उलट त्या गोळ्या खाल्ल्या की माझ्या शरीरामध्ये उष्णता वाढत होती आणि मला त्रासही तसा व्हायचा. मी नेहमी अशक्त असायचो, कोणी माझ्याशी बोलायला आलं तरी पण मला अशी चिडचिड व्हायची आणि मी शांत होत गेलो. पण आता मला थेरपी घेतल्यापासून 2 महिन्याच्या थेरपीमध्ये मला इतका फरक आला की मी आता माझ्यासारखं जर कोणी एखादा व्यक्ती रस्त्यामध्ये जरी भेटला तरी मी त्याला आवर्जून सांगतो की बाबा मॉम हेल्थ केअर थेरपी सेंटर विश्रांतवाडीमध्ये चालू आहे, तू नक्कीच तिथे व्हिजिट दे, कारण मला फरक पडला, तुला डेफिनेटली फरक पडणार आहे. आणि आज काकांनी आज आपल्याकडे कित्येक लोकांना माहिती पोहोचवलेली आहे. काका खरंच धन्यवाद. नमस्ते काका. नमस्कार.